अध्याय 45. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रयाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. एकदा चंद्रभागेतरी क्षेत्र म्हणूर तेथे अश्विन मासात भीमेसी आला मोठा पूर. त्या काळी सेवकांसह दत्त दिगंबर अलीकडच्या काठी स्थित होते. दोन्ही थडी भरून अपार पाणी चालले. तदा योगीराज स्वच्छंदे नाविकेत पैसले. नावाड्याने शीघ्र परतीरा नेले. धाकटे मनुरास पर्जन्य फार होता. कोणी काही केले न भक्षण. धाकटे मनुरास यतीवर्य राहून दुजे दिनी अनंते करीती गायन. घाटावरी बसुनिया स्नान भोजन उरकल्यावरती सोळापा योगित्रास करी विनंती. गायी वत्सादी हरपडे हंबरडे फोडिती चलावे काठी पलीकडे. ऐकून प्रभू वदती शब्द मंजूळ. भीमाबाई वाट देईल तर जाणे होईल. इतर म्हणाले पैल तिरी नौका विशाल आहे तिथं बसून जाऊ. प्रभू उत्तर देती नौका अलीकडे कोण जाऊनी आणि तो हेची साकडे. सोळापावधे आज्ञा व्हावी दुःख न पडे. गुरु वदती वेड लागले तुम्हासी. जर लठ्ठेश्वर पंडित श्रीपाद जाईल तर अवश्य नौका घेऊन येईल. सोळापा म्हणे अपार भरलेले जल सांगडी भोपळे नाही. नौके विण अफाट जलात उडी घालणे हे भयंकर साहस कृत्य करणे. श्रीपाद म्हणे समर्थ आज्ञा श्री मानणे देहाचे होणे ते होईल. अंगावरची वस्त्रे काढून पंचा नेसला श्रीपाद ब्राह्मण. दत्त स्वामी नावाची गर्जना करून उडी घातली श्रीपादे. तत्काल समर्थांचे आज्ञेनुसार अहममत्व टाकून देहावरी उदार. महापुरात उडी निर्भय घातली सत्वर. धन्य गुरुभक्त श्रीपाद भट. श्रीपाद भट पोहत जातात असे पाहुणे सोयीवाले बळवंत. त्यांनी उडी घातली भरपुरात आणि कृष्णा शिपायाने उडी टाकली. मोठ्या धैर्य प्रियास कष्टवले तिघांनी नौकेसी अलीकडे आणले. मग मंडळीसह योगित नौकेत बैसले. चौघडे वाद्ये वाजती. भीमा गंगा की जय म्हणत थोरल्या मृडास गेले उल्हासयुक्त. त्यावेळी चोळाप्पा बावडेकर नाविकेत बाबा यादवादी वैरागचे नागाप्पा होते. असो उतरले एल्लम्माचे देवालयात. त्या काळी महामारीचा उपद्रव फार गावात. पाटील येऊनी प्रार्थना करीत मतपुत्र हनुमंत भूमीवरी उतरिला. अण्णा पाटलाचे वचन ऐकून कळवणी निशंक उठले जनार्दन. अण्णाचे सदनी सोप्यात जाऊन बसले जगज्जनक योगीश्वर. समर्थांशी देखुनी सर्व रडती. आक्रोशे हा पुत्र म्हणून वक्षस्थळ पिटिती. प्रभुरायासी शिव नका म्हणती विटाळ होईल म्हणून या. चोळाप्पा म्हणे प्रभू देवळात चलावे हा प्रसंग पाहावे ना आम्हा बरवे. अण्णा पाटील झाले अडवे म्हणती कृपा करावी या काळी. मुलगा निरोप घेऊनी चालला. स्वामीराज वदती कोण निरोप देतो याला. वाटोनी कडुलिंबाचा पाला लावा शरीराला मुलाच्या. त्या पाल्यात पाणी घालून सतर मुलासी करवा प्राशन. पाटलाने आज्ञाश्री मानून केले तैसे तात्कालिक. तो मुलगा हनुमंत सावध होऊन मनुष्यांकडे पाहे नेत्र उघडून. हस पदाधिकांचे चलन वलन होऊ लागले मंदगती. आनंदाचा सुदिन उगवला. वृत्तपुत्र संजीवन तत्काळ झाला. दुसऱ्या दिवशी अण्णा पाटलाने केला पूजा ब्राह्मण भोजन समारंभ. हनुमंत शुद्ध आरोग्य झाला. महामारीचा उपद्रव निघाला. समर्थ पातले अक्कलकोटाला. अगाध लीला जयांची आता परिसावी स्वामी लीला. जेणे भय संकट रोगादी जाती लयाला. मुघलाईतले नळदुर्ग नामे ग्राम चांगला. अक्कलकोटाहुनी नवकोश. तेथे गोपाळ आणि मारुती नाईक त्यांचे तिसरा सापत्न बंधू एक. असे राहत होते सुखी धनिक. त्यातील धाकट्या तिसऱ्याने दत्तात्रय स्वामीरायास भागसंबंधी केला नवस. की पहिल्या मातृश्रींच्या वडील मुलास म्हणजे मारुतीस भाग मिळेल जरी तरी मजला सारखा भाग येईल. तेव्हा चतुर्थांश धन त्यातील दत्तात्रय स्वामीस अर्पिन तात्काळ. सारखी वाटणी मिळाल्यास दत्तात्रय कृपे त्यास सारखा भाग प्राप्त झाला मनाप्रमाणे योग्य. चतुर्थांश धन अर्पणाचा त्याग केला तयाने नवसाचा. असो दशसहस्र रौप्य मुद्रिका प्राप्त आणि गृहाधिकांचाही वाटा मिळत. तरी दत्तात्रय स्वामींचा नवस धनलोभात बुद्धी पुरस्सर विसरला. धनलोभे तयाशी बुद्धी भ्रष्ट झाली. दुर्वासना वृद्धीस पावली. असना तैसी फळे अवश्य भोगिली पाहिजेत स्वकर्म कृतीची. पुढे नवल वर्तले स्वल्प काळात. नाईकानेचे द्रव्य ठेविले होते पृथ्वीत. त्या सर्व द्रव्याचे कोळसे झाले त्वरित. परमेश्वर चरित्र अगम्य असे. एके दिवशी पृथ्वीतील स्वधन नाईक पाहू लागला गुप्तपणे करून. तो त्याचे कोळसे झाले कृष्णवर्ण देखुनी भयचकित झाला. नंतर प्रज्ञापुरी येऊनी तत्काळ उभा राहुनी स्वामी समर्थांजवळ
आक्रोशाने पिटी वक्षस्थळ कपाळ फोडू लागला. होऊनी नाईक शरणागत वारंवार घाली समर्थांसी दंडवत. झाला अतिशय शोकाकुलित धनलोभी मधु मक्षिके सारिका. तेव्हा स्वामीराज हसले म्हणजे देवानी मनासारिखे बहुधन दिले. ते त्या देवानी स्वये परत नेले. आता काही न चाले उपाय तेथे. यासव आमचेकडे यथार्थी काही विचारणे सांगणे उरले नाही. प्राणदिरास तरी उपयोग लेशही होणे नसे म्हणून गृही जावे. तैसे जैसे आम्हासी भजती तयासी तैसी होतसे फलप्राप्ती. भावनेसारखी सिद्धी होयती तस्मात भावना शुद्ध असावी. असो नायक होऊनी खिन्न चित्त गेला आपल्या नळदुर्ग ग्रामात. श्री लीला अपरिमित प्रेसा माशाळ ग्रामातील. पुणे शहरात तुळशी बागे समीप राहणारे वामन राजाराम घोलप यजुर्वेदी ब्राह्मण सुखरूप गृहस्थाश्रमी वर्तती. त्यास कराची शहरात नोकरी होती इंग्रज सरकारचे दरबारी. शहरातील मार्गाचे कामावरी सता भारी त्रासविले लोका. पुष्कळ द्रव्य त्यांनी संपादिले. नंतर अनुचित कर्म करू लागले. सुंदर परस्त्री लंपट झाले. सद्गृहस्थ सुशिक्षित असूनी त्या स्त्रीच्या व्रताराशी कळले पाप. तो अतिशय धरुनी संताप. संधी साधूनी पोलीस साक्षी गुपचूप ठेवून काम चालविले. दुसरी कामेही निघाली घोलपावर. तेव्हा रागावल्या सरकारी कामदार. त्यांनी उभयातच ठेविले तीव्र अटकावात उघडपणे. घोलपावरी ओढवला घोर प्रसंग. दत्तात्रय स्वामींचा स्मरण अभंग. रीत वदती धाव धावबा श्रीरंग. दत्तात्रय स्वामी कृपा नव. जो विण इतर नसे त्राता. एक दत्त गुरु स्वामी सखा माता पिता. बालकासी संकटातून काढी आता. असे प्रार्थिता कृपानिधी धावले. वामनराव घोलपाचे समोर. दत्तात्रय ईश्वर उभे ठेले सत्वर. ती भिवू नये संकट होईल दूर. ऐकून नमस्कार घोलप घाली. अभय वचन देऊनी दत्त दिगंबर. फकीर वेशे गेले त्या स्त्री समोर. देऊनी वचन अभय कर. गुरुवर्य झाले अदृश्य तदा. दुसरे दिवशी न्याय कचरीत काम झालेले जे विपरीत. घोलप आणि त्या स्त्रीस कामास न्यायाधीश प्रश्न विचारित. पाहुणी ते काम इत्यंभूत. नाही कामधारे न्याय रीतियुक्त. घोलप आणि त्या स्त्रीस दोषमुक्त निर्णय करून सोडिले. नंतर ते वामन राजानाम सोडून सर्व सरकारी काम. गाणगापुरास येऊनी सप्रेम पूजन नैवेद्यादिक करीती. दत्तात्रय स्वामींनी पूर्वीची ओळख प्रज्ञापुरी दिदली चोख. तेव्हा घोलप विस्मित होऊनी सुखरूप आले पुण्यासी स्वगृही. दुसरे दिवशी प्रातःकाळी ग्रामाबाहेर जाऊनी विलोकिती शोधिती वारंवार. तो न दिसले जगदीश्वर स्वामी समर्थ अवतारिक. म्हणून पुन्हा घोलप विलोकिती. तो न दिसे योगीराज मूर्ती. यासव अक्कलकोटी शीघ्रगती केले पत्र लेखन पुजाऱ्यांसी. अक्कलकोटाहून आले पत्रोत्तर. श्री गुरु स्वामी समर्थ अवतार. कृत्य संपवणी निजानंदी निरंतर 5 दिवसापूर्वी स्थित झाले. चैत्र वद्य चतुर्दशी भौमवारी शक्य 1800 बहुधान्य संवत्सरी. श्री स्वामीराज दत्तावतारी विदेह समाधीस्थ झाले. असे अक्कलकोटचे पत्र पाहून आश्चर्य मान्यती घोलपादी करून. काल आमचे येथे येऊन दर्शन प्रत्यक्ष दिदले योगीश्वरे. हा मोठा विलक्षण चमत्कार पत्रद्वारे करविला प्रज्ञापुरी सत्वर. समाधीस्थ झाले असूनी वारंवार भेटती भक्ताची सगुण रूपे. असो जंगम मल्लिकार्जुन आप्पा नामे अथणीचा मूळचा असून. जंगम मंडळीच्या आग्रह करून वगंधाचे बारशीत राहिला. इतन करी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी गीता भागवत त्यासी अवगत. तो एके वेळी येऊनी प्रज्ञापुरात कीर्तन करू लागला. पाठीमागे त्याचे चिरंजीव 4 विणा मृदंगादी वाद्ये वाजविती गाती सुस्वर. श्रीमंत मानोजी नृपवर्यासमोर राजवाड्यात कीर्तन चालले. कीर्तन आटोपल्यानंतर मल्लिकार्जुन येऊ लागले जंगमाचे मठात. तो मार्गात फाटकाचे वेशित गुरुदेव दत्त स्वामी स्थित होते. प्रिय भक्त चोळापा संगे खेळती. मल्लिकार्जुन पुसे तदा लोकांप्रती. हेच असती अवतारिक यती. लोक सांगती हेच की. सुप्रसन्न वदन महातेज पुंज देखील अप्पाने विश्वगुरु योगीराज. कापाय वस्त्र दिव्य आजानुभुज पायी पादुका विराजती. मल्लिकार्जुन गर्वे मनी म्हणे. पादसंवाहन काढून पाया पडणे किंवा न पडणे जे लोकात आपणास म्हणवेती शाणे. त्यास गर्व संशय असणे योग्यची. तदा विश्वात्मा वदती अप्पास. आमची पंचायत करीतोसी कशास. पाया पडलास अथवा न पडलास तरी गरज आम्हा नसे. अंतरीचे जाणेले खरे हदगत. पाहुणी मल्लिकार्जुन झाला अति विस्मित. मृत्तिकेच्या ढेकळासारखा विरमत शरणागत झाला. अति तसे आपण सदाशिव शंकर साक्षात आहा सत्य ईश्वर. म्हणून घातले दंडवत नमस्कार.
म्हणे अन्यायी दासास क्षमा व्हावी, चलावे आमच्या जंगमाचे मठात, उद्धरावे मज होऊनी कृपावंत, त्याचे शुद्ध मन पाहुणे भक्तासहित गेले अवधूत जंगम मठी. देवता मनुष्याधिक देई जो गतीस, त्या परमात्म्यास घातले स्नान भोजनास, निसंशय उच्चिष्टान प्रसादास, मल्लिकार्जुने भक्षिले प्रेमे. त्रयोदश गुणी तांबूल चूर्ण स्वामी महाराजांस केले अर्पण, नंतर अनन्य करद्वय जोडून देवादी देवास विनवी तसे. माझ्या कन्यास 3 वर्षाचा गर्भ असे, तो वाढेना किंवा पतन होत नसे. गाजल येसे फार त्रासे, तव समर्थ म्हणती गर्भ वाढेल. मग चोळ्या पाने स्वामी राजांचा, तीर्थप्रसाद त्या मुलीस दिधला सुखाचा. त्या योगे गर्भ वाढला, तेणे जंगम कन्येचा विश्वास पूर्ण प्रभूपदी जडला. बराशीस जाते वेळी मल्लिकार्जुन, म्हणे प्रसादात द्यावा हो गिरिजा रमण. जगद्गुरुनी मुखवस्त्र दिधले फेकून, मल्लिकार्जुनाचे अंगावरी. त्या प्रसाद वस्त्राचे पूजने नित्य, स्वामी समर्थ नामाचा भस्म अंगारा सत्य. लोकांशी देतसे तेणे अगत्य, गुणाव होऊ लागले. पुढे त्या नवसाच्या द्रव्ये करून, श्रावण मासभर जंगमासी घातले भोजन. त्या काळी राजवाड्यात यद्यत असून 7 दिवस अन्न घेत नव्हते. तेव्हा मालोजी नृपवरे विनविले, जगन्नाथा आपण अन्न का त्यागिले. तैसे इतर लोकांनी विचारिले, तर बोलले विश्वंभर चैतन्य घन. बरचित भगवंताचे पुण्य नगरी, जंगमाची भोजने चाललेली श्रावण मासभरी. तेथे आम्ही मल्लिकार्जुन भक्ताचे घरी, तृप्त होऊनी प्रज्ञापुरी असतो. ऐसे विश्वव्यापकाने सांगितल्यावर, श्रीमंत मालोजी नृपवरे देऊनी पत्र. बारशीस पाठविले उंट घोडेस्वार, खरोखर वृत्तात कळावया. स्वार बारशीत जाऊनी करीती शोध, तव जंगम सांगती शपथ शुद्ध. येथे दत्तात्रेय स्वामी पूर्ण गाध, 7 दिवस होते जंगमाश्रमात. स्वारस भोजनाधिक घातले, मल्लिकार्जुने महिवरास पत्र दिधले. तैसे सर्वांनी चोळ्यापासही कळविले. प्रत्यक्ष मनुष्य पाठविनी, त्या स्वारांनी त्वरे अकलकोटी. येऊनी नृपवरास पत्र दिधले सत्य गोष्टी. आणि चोळापानी मनुष्यद्वारे झटपटी बरशीचे वृत्त काढविले. ते श्रीमंत मालोजी रायास कळविले. तेव्हा सर्वत्रांसी अत्यंत आश्चर्य वाटले. प्रति हे साक्षात परमात्मा अवतरले, विश्वव्यापक निसंशय. चैतन्यात्मरूपे सर्वत्र सर्वदा वसती. आम्हासी वेशधारी संन्यासी दिससी, याची न कळे कोणा सामर्थ्य गती. अवतार कृती लीलेची, ऐसी श्री गुरु समर्थांची लीला. अगम्य अर्थक देवाधिकाला, व्यवहार नवे तारक सर्वत्राला. इति 45 समाप्ता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.